हॅलो, नमस्ते. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विद्या प्रबोधिनीमध्ये घेण्यात येणाऱ्या SSC टायर 1 एक्झामसाठी जे टेस्ट सिरीज आहे सेक्शन वाईज मॅथ्स रिजनिंग, त्यामधील मॅथ्सच्या टेस्ट सिरीज मधील दुसऱ्या टेस्ट एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. नेहमीच ठरल्याप्रमाणे 25 क्वेश्चन हे आपल्याला एक 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. तर यातलं आता याच्यामध्ये 18 तारखेची जी टेस्ट आहे त्याच्यामधील पहिला क्वेश्चन तर आपण पाहूया. पहिला क्वेश्चन, फर्स्ट वन क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो पुन्हा एकदा जस्ट सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. इथे आयडेंटिटी यूज करायची, a क्यूब प्लस b क्यूब हे आयडेंटिटी यूज करायची. आता a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर, अशा 6-7 आयडेंटिटी आहेत. ह्या आयडेंटिटीचा अभ्यास मला करायला पाहिजे. आता ह्यामध्ये हे आयडेंटिटी येतं, त्या आयडेंटिटी बद्दल मी पहिला बोलतो. a क्यूब प्लस b क्यूब मीन्स a प्लस b फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, अशी आयडेंटिटी. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला ह्या क्वेश्चन मध्ये तर ऍक्च्युली दोन्हीकडे पण क्यूब दिसते. म्हणजे a ची व्हॅल्यू आपण 16 अशी कन्सिडर करूया, b ची व्हॅल्यू 7 अशी कन्सिडर करूया. तर जे आपल्याला जे दिसते न्यूमरेटर, ते न्यूमरेटर मला असं बोलता येईल की a क्यूब आहे आणि b क्यूब आहे. आणि हे जे डिनॉमिनेटर आहे हे राईट साइडला आपण शिफ्ट करूया. मग ते 23 ला मल्टिप्लाय होईल. काय मल्टिप्लाय होईल? 16 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस a असं हे मल्टिप्लाय होईल. मग आता a क्यूब प्लस b क्यूब, आता सांगितल्याप्रमाणे ही आयडेंटिटी आपल्याला यूज करायची. a क्यूब प्लस b क्यूब, तर a क्यूब प्लस b क्यूब जर केला तर याचं एक्सपान्शन आहे a प्लस b फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट आहे a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, असं हे एक्सपान्शन. आणि इकडं पण तसं बघितलं तर 23 इंटू 16 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस a असं आहे. पण आता थोड्या वेळापूर्वी आपण a 16 आणि b 7 असं जर बघितलं इकडं तर हे 23 येऊन जाईल पहिलं ब्रॅकेट. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केला तर 16 स्क्वेअर मायनस मी नंतर लिहितो टर्म, पहिला b स्क्वेअर लिहितो, b स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर आणि हे मायनस 2 मायनस ab म्हणजे 16 7 चा 112 असं येऊन जाईल इज इक्वल टू 23 आणि हे ब्रॅकेट 16 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस a. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर हे 23 कॅन्सल आउट झालं आणि हे दोन्ही ब्रॅकेट सारखेच आहे. 16 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर, 16 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर. मग a ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल मायनस मध्ये 112, मायनस 112. तिसरं ऑप्शन हे करेक्ट आन्सर. ठीक आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. a क्यूब प्लस b क्यूब हे आयडेंटिटी इथे वापरायची. पहिलं ब्रॅकेट राहील a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट राहील a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. त्यानंतर आपण नेक्स्ट सेकंड क्वेश्चनला मूव्ह होऊया. नाउ वी मूव्ह ऑन नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. खूप सिंपल आहे. टायर 1 ला असेच क्वेश्चन दिसतील. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे ब्रॅकेट आहे, एक मिनिट, पुन्हा एकदा क्वेश्चन आहे. थोडस ह्या फॅशन मध्ये क्वेश्चन खूप विचारायची पद्धत आहे SSC. ठीक आहे, तर a प्लस 1 अपॉन a ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे 5 आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय a रेस टू 4 प्लस a अपॉन a रेस टू 4 हे फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. मग आता तुम्ही जर ऑब्झर्व केला, याचे जर स्क्वेअर केलं आपण बोथ साइड तर आपल्याला मिळून जाईल a स्क्वेअर प्लस 1 अपॉन a स्क्वेअर आणि प्लस 2ab, कारण a टर्म a आणि b टर्म 1 अपॉन a आणि खरं 1 अपॉन a आणि a कॅन्सल आउट होणार, फक्त 2 शिल्लक राहील इज इक्वल टू 25. म्हणजेच थोडक्यात काय आपल्याला a स्क्वेअर प्लस 1 अपॉन a स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला 23 मिळून जाईल. पण आपल्याला पुन्हा आणखी स्क्वेअर करायचंय. मग पुन्हा आणखी स्क्वेअर केलं बोथ साइडचं तर आपल्याला काय मिळून जाईल, तुम्हाला जे पाहिजे ती टर्म मिळून जाईल a रेस टू 4 प्लस 1 अपॉन a रेस टू 4. पण इथे आणखी एक एक्स्ट्रा टर्म येणार, कारण फर्स्ट टर्म a स्क्वेअर आणि सेकंड टर्म a 1 अपॉन a स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. 2 इंटू a स्क्वेअर इंटू 1 अपॉन a स्क्वेअर हे कॅन्सल आउट झालं इज इक्वल टू 5 to 9. कारण पण 2 तिकडे साइडला प्लस मायनस होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळून जाईल a रेस टू 4 प्लस 1 अपॉन a रेस टू 4 इज इक्वल टू 5 to 7. 5 to 7. व्हिडिओ पॉज करून किंवा रिपीट करून तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता.
जस्ट स्क्वेअर केलं बोथ साइडला. पुन्हा एकदा तेच आयडेंटिटी वापरायची होती आपल्याला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण वापरलेलं a क्यूब प्लस बी क्यूब आणि ह्या क्वेश्चन मध्ये a प्लस बी ब्रॅकेट बी स्क्वेअर. हे अल्जेब्रिक आयडेंटिटी आहेत, ह्या आयडेंटिटी तुम्हाला जमायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. सेकंड ऑप्शन 527 527 सॉरी. नाउ वी मूव ऑन नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन क्वेश्चन. here is third one question, very simple question from probability. ओके, अलीकडं मागच्या 4-5 वर्षात जर बघितलं, मागच्या 4-5 वर्षापूर्वी जर बघितलं तर परमुटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन दिसत नसायचे. पण अलीकडं परमुटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, इव्हन डेटा इंटरप्रिटेशनचे पण क्वेश्चन जास्त विचारलेले एसएससी. ट्रिग्नोमेट्री, अल्जेब्रा हे ठरलेला पॅटर्न आहेच आहे एसएससीचा. तर ह्या क्वेश्चन मध्ये विचारले की प्राईम नंबरची प्रोबॅबिलिटी काय येणार. आता एक डाईस थ्रो केला तर टोटल आउटकम काय असणार आहे, 1 2 3 4 5 6. आता लुडो गेम या 6 पैकी कुठलं पण तुम्हाला आउटकम मिळणार आहे. पण तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये, प्राईम नंबर. मग इंटरेस्ट आहे प्राईम नंबर मध्ये. अशी किती केसेस आहेत, फेवरेबल केसेस, सॉरी फेवरेबल केसेस तुमच्याकडे आहेत 3. बघा 1 2 3 and 5 दीज आर फेवरेबल केसेस. आणि आपल्याला माहितीच आहे प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू टोटल केसेस 6 आणि फेवरेबल केसेस 3. सो करेक्ट आन्सर विल बी 1/2. 1/2 आन्सर करेक्ट. व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन फ्रॉम प्रोबॅबिलिटी. जनरली 2 डाईचं 3 डाईचं पण क्वेश्चन विचारलं जातं एक्झामला. एक आहे सिंगल डाईचं क्वेश्चन, एकदम सिंपल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हे बारग्राफचं क्वेश्चन आहे. खूपच सिंपल क्वेश्चन आहे, बघूया. जनरली बारग्राफचे डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन एसएससीच्या एक्झामला खूप सिंपल विचारले जातील. जरा थोडंसं मी झूम आउट करतो कारण क्वेश्चन आपल्याला दिसायला पाहिजे. ठीक आहे, बोलतो मी फास्ट. हे बारग्राफचं क्वेश्चन आहे. बारग्राफ मध्ये असं बोलण्यात आलंय की सेलर एकच्याकडे 2 आयटम आहेत. बारग्राफ गिव्हन बिलो शो दी नंबर ऑफ आर्टिकल सोल्ड बाय 2 सेलर आहेत, ए आणि बी. त्यांनी आयटम सोल्ड केलेले आहेत आणि आर्टिकल ए ऑन इच ऑफ द गिव्हन डेज. रीड दी बारग्राफ अँड आन्सर दी क्वेश्चन. ओके, तर मंडे, ट्यूजडे, वेनेसडेला आर्टिकल सोल्ड केलेत आणि पहिला जो बारग्राफ आहे टोटल आयटम आहे आणि दुसरा जो बारग्राफ आहे ते फक्त ए सेलरनी सोल्ड केलेले आर्टिकल आहेत. आता क्वेश्चन आपण डायरेक्ट बघूया. पहिलं क्वेश्चन असं विचारले त्यांनी की फाइंड द रेशो ऑफ द नंबर ऑफ आर्टिकल सोल्ड बाय सेलर बी ट्यूजडे टू मंडे. ठीक आहे, पहिलं ट्यूजडे विचारले. पहिलं ट्यूजडेचं आपण कॅल्क्युलेट करूया. आता हे बारग्राफ मध्ये तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केला तर मला असं वाटतं 4 लाईन आहेत, 1 2 3 4. म्हणजे मला वाटतं एक लाईन आपल्याला 40ची घ्यायला पाहिजे कारण 1400 नंतर डायरेक्ट 1600 करायचे. ठीक आहे, तर आपण ट्यूजडेला येऊया. ट्यूजडेला 1640 80 असा डेटा होईल आणि 1720 म्हणजे 1720 हे आयटम असतील सोल्ड केलेले दोन्ही शॉपकीपरनी. पण त्याच्यामधील ए सेलरनी किती सेल केलेत बघायला पाहिजे कारण पहिला दुसरा जो बारग्राफ आहे तो सेलर ए साठी. मग त्यांनी 400, त्यानंतर 80, 120 आणि त्याच्यानंतर 40चा एक आपण म्हणलेला एक लाईन म्हणजे 40 असं बोललेलं आपण. म्हणजे हे 400 तर ऑलरेडी माहितीच आहे आपल्याला. मग प्लस 40 परत 80 आणि 120 म्हणजे मला वाटते 520. ठीक आहे, 520 आयटम सोल्ड केले. हे जर सिम्प्लिफाय केला तर ट्यूजडेला सेलर बीनी जे आर्टिकल सोल्ड केले त्याचा नंबर आपल्याला मिळून जाईल डायरेक्ट 1200 असा. ठीक आहे, आता तुमचं टास्क आहे फक्त सेलर बीच काढायचंय, खरं पण मंडेचे कॅल्क्युलेट करायचे. आता मंडेचे कॅल्क्युलेट करताना मंडेला टोटल आयटम सोल्ड किती केले 1640 आणि सेलर ए नी सोल्ड केलेत 1000. खाली किती राहिले 640. ओके, म्हणजे 1200 हे ट्यूजडेचं आणि 640 हे मंडेचं. याचा रेशो विचारलाय. एक कोणीच आन्सर सांगेल तुम्हाला. कट करा, 8नी कट करा. 8 1 जा 8 5 जा आणि 8 8 जा. 5:8 आन्सर करेक्ट. मला वाटतं असणार आन्सर 5:8. 5:8 आन्सर करेक्ट. ठीक आहे, व्हिडिओ रिपीट करून पॉज करून तुम्ही पाहू शकता. ऍक्च्युअली खूप सिंपल क्वेश्चन होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चनला मूव आहे. क्वेश्चनचा आन्सर 5:8. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा सिम्प्लिफिकेशनचं क्वेश्चन आहे. फास्ट बोलूया आपण. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. पहिलं जे ब्रॅकेट आहे ते कर्ली बेस आहे आणि त्याच्यामध्ये 0.0824 हे कॅल्क्युलेशन करायचे. इथं 3 झिरो आहेत
म्हणजे 3 प्लेस इकडे सर्कल ते, म्हणजे 82.4 मल्टिप्लाय बाय 5 असं बोलता येईल आपल्याला, मायनस 816 आणि यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती आन्सर येते बघा, 1.246 मायनस 0.746 यांचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर येते 0.5 म्हणजे हाफ. तुम्ही हाफ करा डायरेक्ट याचं आणि याला 5 ने मल्टिप्लाय करा. 5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे काय, 10 ने मल्टिप्लाय करा आणि अर्ध करा. 412 412 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येते 408. म्हणजे फायनल आन्सर जे मिळणार आहे ते आन्सर असणार आहे 8 + 4 12 म्हणजे 4 आन्सर करेक्ट. खूप सिंपल आहे. थोडंसं फक्त कॅल्क्युलेशनचं स्किल इम्प्रूव्ह करायला पाहिजे. 0.5 म्हणजे हाफ, पहिला डेसिमल फ्रॅक्शन, पहिला बॉटमॉस रूल वापरायला पाहिजे, ऑफ सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुन्हा एकदा जॉमेट्री. जॉमेट्रीचं क्वेश्चन आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, सगळ्या बाजू सारख्या. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सगळ्या बाजू सारख्या. आयसोस्केलस म्हणजे 2 साइड्स इक्वल आणि स्केलर म्हणजे सगळ्या बाजू डिफरंट. अशा ट्रायंगलचे प्रकार आहेत अकॉर्डिंग टू साइड. ओके, तर याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सगळ्या बाजू कशा आहेत, ट्रायंगलच्या सारख्या आहेत. मग पहिली ट्रायंगलची साइड आपण ए पकडला तर तिन्ही ट्रायंगलच्या साइडची ऍडिशन होणार आहे 3a. पण आपल्याला 3a ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू क्वेश्चन हे 72 दिलेले आहे. म्हणजे साइड काय असणार आहे ट्रायंगलची 24. खूप सिंपल आहे, 24 सेंटीमीटर. आणि त्यांनी विचारले ट्रायंगलचा एरिया काय. आता मेन्सुरेशन टॉपिक मध्ये ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल हे 2D डायग्राम आणि 3D डायग्राम काय असणार आहे तुमच्या सिलेंडर, कोन यांचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. आता ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे एरियाचा तो आहे √3/4 साइड स्क्वेअर. यात तुम्ही व्हॅल्यू पुट करा आणि सिम्प्लिफाय करा. √3/4 साइड आहे 24, मग 24चं स्क्वेअर करायला पाहिजे. पण मला असं वाटतं पहिला कॅन्सल केलं तर बरं पडेल. म्हणजे √3 × 6 × 24 144 म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळेल 144√3 सेंटीमीटर स्क्वेअर आहे ट्रायंगलचा एरिया. व्हेरी व्हेरी सिंपल. √3/4 साइड स्क्वेअर हा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे. ओके, नाव वी मूव ऑन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा बार ग्राफचं क्वेश्चन आहे. मला असं वाटतं मिनिमाइज करायला पाहिजे थोडंसं, कारण आपल्याला बार ग्राफ प्लस क्वेश्चन दिसायला पाहिजे. क्वेश्चन एक्सप्लेन करताना थोडंसं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आणखी. हा बार ग्राफ जो आहे तो नंबर ऑफ होट्स रिसिव्ड बाय राम ब्ल्यू कलर आणि ऑरेंज कलर आहे रवी. ठीक आहे, ओके, आपण इन्स्ट्रक्शन तर रीड केलं. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया फास्ट. क्वेश्चन खूप सिंपल आहे. नंबर ऑफ होटर्स रिसिव्ड बाय राज फ्रॉम एरिया सी. आता राज साठी जो डेटा आहे तो ऑरेंज कलर, सी जर पकडला आपण तर ऍक्च्युअली सी सिटी मध्ये 270 डेटा आहे. ठीक आहे, 270. नाव हाऊ मच पर्सेंटेज मोर दॅन होट रिसिव्ड बाय राम फ्रॉम एरिया ए. रामचं आहे ब्ल्यू कलर आणि ब्ल्यू कलर आहे 240. मग ते मोर किती असं विचारलेलं आहे. मग सिंपल आहे, किती मोर आहे तर 30 मोर आहे. 30 इज मोर. मग 30 मोर आहे, कुणाशी कम्पेअर करायचंय, रामचा आहे 240. मग हे काही सिम्प्लिफाय केला तर याचा आन्सर येतो 1/8. आणि 1/8 चं पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्जन करायचं, वी पीपल ऑलरेडी नो पर्सेंटेज टू फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्वर्जन. जस्ट मल्टिप्लाय बाय 100 वी गेट 12.5%. 12.5%. 12.5% आन्सर करेक्ट आहे. 108. काही फ्रॅक्शन पाठच पाहिजे. 12.5% 108. त्यानंतर पुढचं क्वेश्चन खूपच सिंपल क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा रेशो अँड प्रोपोर्शन. पुढचं क्वेश्चन जे आहे ते रेशो आणि प्रोपोर्शनचं क्वेश्चन आहे. बोलूया आपण फास्ट. हा, इन ए फ्रूट शॉप रेशो ऑफ अ नंबर ऑफ ऍपल्स अँड ऑरेंज 5:6. आता ऑरेंज जर 5x असतील तर ऍपल किती असणार आहेत, सॉरी रेशो जो दिलेला आहे तो रेशो आपल्याला दिलाय 5:6. पहिलं ऍपल आहे आणि दुसरं आहे ऑरेंज. रेशो आहे 5:6. मी 5x ऍपल बोलतो, ऑरेंज 6x बोलतो, बिकॉज रेशो इज ऑलरेडी गिवन 5:6. ओके, मग आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये जर कॉपी केला तर 5x ऍपल आणि ऑरेंज 6x. आणि त्यांनी सांगितलं की 3 ऍपल आणि 10 ऑरेंज हे शॉपकीपरने काय केलं म्हणून सांगितले, इफ द शॉपकीपर
sold, okay, if the shopkeeper sold 3 ऍपल and 10 ऑरेंज, मग आपल्याला सबट्रॅक्ट करायला पाहिजे. ऑलरेडी आपले ऍपल किती होते 5x आणि ऑरेंज किती होते 6x आणि 3 विकले -3 आणि ऑरेंज किती विकले 10 -10. And according to question, रिमेनिंग जे आहेत ऍपल, रिमेनिंग ऍपल काढण्यासाठी -3 केला, रिमेनिंग ऑरेंज काढण्यासाठी -10 केला आणि तर रेशो काय दिलाय आपल्याला, रेशो दिलाय शेवटी राहिलेला रेशो आहे 9:10. मग काय जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करायचे क्विकली. क्रॉस मल्टिप्लाय केले तर काय येणार आहे 10 × 5. पहिला मी 9 ने मल्टिप्लाय करतो इकडं. 9 6 54x -90 इज इक्वल टू 50x -30. मग हे 50 इकडे गेला तर 4x इज इक्वल टू 90 तिकडे घेऊन जा 60. सो x इज इक्वल टू 15. मग x जर 50 असेल तर आपल्याला विचारलं त्यांनी फाइंड दी ओरिजिनल नंबर ऑफ ऑरेंज. मग ऑरेंज आपण पकडलेला 6x. मग 6x इज इक्वल टू 6 × 15. सो करेक्ट आन्सर विल बी अगेन 90. 90 आन्सर करेक्ट. ओके, त्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनला मूव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन खूप सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 8. पुन्हा एकदा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. फास्ट बोलूया आपण. क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे, एक्झामला आपल्याला एक 5-10 सेकंदात हे क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. पहिलं ऑफ सॉल्व्ह करायला पाहिजे. 16 5 मायनस करायचे, डिवाइड करायचे, 4 ने कट करायचे, 12 ला 3 3 × 18 आणि इकडे काय ऑफ सॉल्व्ह केला तर आहे 51 × 3/9 -25. ओके, जरी ऑफ सॉल्व्ह करत असलं तर मल्टिप्लिकेशन मी तसंच ठेवलेलं आहे. 80 -54 आणि 3 3 जा 3 3 जा 9 आणि 3 ने कट केलं तर 17. आता 17 मधून 25 मायनस करायचे. ओके, पहिला 54 मायनस केला तर किती आन्सर मिळणार आहे आपल्याला, हे पहिला मी कॅल्क्युलेशन करतो फास्ट. 6 साइड केलं तर 60 आणि वरचं 20 26 आणि इकडे ऍक्च्युली मायनस होणार आणखी, कारण 3 आणि 5 8 म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळून जाईल 18 आन्सर करेक्ट. ओके, 26 - 8 6 मायनस केलं 20 परत 2 मायनस केला 18 आन्सर करेक्ट. खूप सिंपल आहे. मला असं वाटतं पुढचं क्वेश्चन करता आपण फास्ट. खूप सिंपल क्वेश्चन आहे, एक्सप्लेन करायची पण तसं ऍक्च्युली खूपच सिंपल. हा, नेक्स्ट वन क्वेश्चन अगेन बार ग्राफचं क्वेश्चन आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरचा डेटा दिलेला आहे, सेल केलेला टोटल आणि नंतर ट्रकचा पण डेटा दिलेला आहे. बघूया आपण पहिला बार ग्राफ तर बघूया. जरा थोडंसं मिनिमाइज करूया म्हणजे लोकांना क्वेश्चन दिसेल आणि ऑप्शन पण दिसतील. हा, नाव नेक्स्ट क्वेश्चन. हा, हिअर इज क्वेश्चन. ओके, पर्सेंटेज ऑफ ट्रक सोल्ड हा पहिला ग्राफ आणि दुसरा ग्राफ आहे टोटल व्हेकल्स. आणि क्वेश्चन मध्ये विचारले फाइंड द रेशो ऑफ द ट्रॅक्टर्स सोल्ड 2013. आता 2013 मध्ये टोटल व्हेकल आहेत 540 आणि त्यापैकी 40% ट्रक सोल्ड आहेत. मग ट्रॅक्टर किती असणार आहे 60%. मग 60% मीन्स 60/100 × 540 हे असणार आहे 2013चं ट्रॅक्टर्स. आणि कुणाचा रेशो काढायचा आहे 2014शी. मग 14ला गेलं तर 14ला टोटल व्हेकल आहेत 600. मग त्यामधले 60% ट्रक आहेत, मग राहिलेले 40% ट्रॅक्टर. मग 40/100. मग हे सॉल्व्ह करायचं, ह्याचा रेशो काढायचा आहे. 0 कॅन्सल झालं बोथ साइड, 2 0 कॅन्सल बोथ साइडच्या, म्हणजे राहिले शिल्लक आहे 6 × 54 ऍज टू 4 × 40 × 6. मग हे 6 ऑल्सो गेट कॅन्सल. मग कशाने भाग जाते बघा आणखी फास्ट. 2 ने कट केला, 2 ने कट केला तर हे 26 आणि हे 20. मला असं वाटतं पुढे काही कॅन्सल होत नाही. 26 ऍज टू 20 हे करेक्ट आन्सर. बघा व्हिडिओ रिपीट करून तुम्ही पुन्हा पाहू शकता. टोटल व्हेकल दिले, त्यातले ट्रॅक्टर काढायचे होते. ट्रक 40%, मग ट्रॅक्टर राहिले किती 60% आणि इकडे 40%, कारण टोटल 60% ट्रक आहे टोटल मध्ये. ओके, नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन. 26 13 आन्सर करेक्ट. त्यानंतर पुढचं क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. हा, 11 नंबर क्वेश्चन ट्रिग्नोमेट्रीचं क्वेश्चन आहे. ट्रिग्नोमेट्रीचे जनरली 2-3 क्वेश्चन दिसणारच एक्झामला. आता सध्या आपल्याला एक पहिलं सापडले. साइन ए ची व्हॅल्यू आपल्याला दिली 2√30/30. ओके, पण एक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअरचं जर स्क्वेअर केलं तर असं लक्षात येते की 4 × 30/13² 116 आहे
प्लस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरची तर व्हॅल्यू काढायची आपल्याला, कॉस स्क्वेअर, कारण कॉस ए ची व्हॅल्यू काढायची, त्याचं डबल पण करायचंय. पहिला कॉस ए ची व्हॅल्यू काढूया आपण. क्वेश्चन मार्क फॉर कॉस ए इज इक्वल टू 1. मग 1 मधून मायनस केला तर कॉस ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार अशी, तर कॉस एच लिहितो डायरेक्ट मी तुमच्या लक्षात येईल. कॉस स्क्वेअर ए, ओके, कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू किती येणार आहे 1 मायनस आता 120 अपॉन 169. हे जर फर्दर सिम्प्लिफाय केला तर असं लक्षात येते की 169 मायनस 120 49 अपॉन 169. म्हणजे कॉस ए ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल 7 अपॉन 30. 7 अपॉन 30. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये डबल करायचं त्याचं, म्हणजे 14 अपॉन 30. 14 अपॉन 30. व्हेरी सिंपल. साइन ए काढलं, साइन ए वरनं कॉस ए. एक आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. त्यामध्ये व्हॅल्यू फक्त पुट केला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा जॉमेट्रीच आहे. तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केला तर हे दोन्ही ट्रायंगल हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. कारण क्वेश्चन मध्ये क्लिअरली मेन्शन केले की KI इज इक्वल टू IT, KI इज इक्वल टू IT, हे दोन्ही साइड इक्वल आहेत. त्यानंतर EK इज इक्वल टू ET, EK ही साइड इज इक्वल टू ET, हे पण साइड इक्वल आहे. आणि हे साइड तर कॉमनच आहे, EI साइड तर कॉमनच आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल, मी ट्रायंगलचे नाव लिहितो पहिला. KEI हा पहिला ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल काय आहे TE आणि I, हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट असायला पाहिजे, म्हणजे एकरूप असायला पाहिजे. कारण त्याच्या तिन्ही बाजू सारखे आहेत. म्हणजे ट्रिपल एस टेस्ट तुम्ही वापरू शकता, साइड साइड साइड, म्हणजे त्यांचे अँगल पण इक्वल असणार आहेत. मग अँगल जर इक्वल असतील तर हा अँगल ओके आणि हा अँगल, त्या अँगलचे नावच लिहितो डायरेक्ट. अँगल KEI हा इक्वल असणार आहे कुठल्या अँगलशी, इकडचा अँगल अँगल TEI, हे दोन्ही अँगल पण सारखे असणार आहेत. म्हणजे हा अँगल जर x असेल तर आपण हा पण अँगल x असणार आहे. आणि आपल्याला तेच क्वेश्चन विचारले, TEI x काढायचे. तर पण हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, मग दोन्ही अँगलचे ऍडिशन काय होणार आहे 2x. आणि तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला तर हा पूर्ण सर्कल आहे. सर राहिलेला अँगल 150 तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलायच आपल्याला. आणि पूर्ण सर्कल म्हणजे कम्प्लीट अँगल, आणि कम्प्लीट अँगल ऑल ऑफ यू नो ऑलरेडी. कम्प्लीट अँगल इज इक्वल टू 360. हे जर सबट्रॅक्शन केला तर 2x इज इक्वल टू 210. सो x इज इक्वल टू 110. म्हणजे x ची व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला जो रिक्वायर्ड अँगल आहे TEI तो 110 डिग्रीचा आहे. बघा व्हिडिओ रिपीट करून पुन्हा पाहू शकता. खूप सिंपल आहे, थोडीशी जॉमेट्री फक्त आपण यूज केला इथं. ठीक आहे. कॉन्ग्रंट, दोन्ही ट्रायंगल एकरूप, आणि कुठली टेस्ट वापरली ट्रिपल एस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा सिम्प्लिफिकेशनचं क्वेश्चन आहे. जास्त झूम झालं जरा. हा हे क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे. सॉल्व्ह करूया आपण फास्ट. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायला पाहिजे. पहिलं ब्रॅकेट जर सॉल्व्ह केलं तर असं लक्षात येते की 3/4 डिवायडेड बाय, याचं ब्रॅकेट सॉल्व्ह करताना 3/7 ऍज इट इज मायनस, आता हे रिव्हर्स मल्टिप्लाय करायला पाहिजे, 3/4 इंटू 2/7 म्हणजे 2 2 आणि प्लस हे पण फास्ट सॉल्व्ह करून घेऊया. याला 7 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, याला 6 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. बेस सेम झालं 42. मग 35 वजा 24, 35 मधनं 24 मायनस केला तर 11 शिल्लक राहणार. 35 मायनस 24. आता 3/4 हे डिवायडेड, शिल्लक काय राहिले 2 2 म्हणजे मला वाटतं शिल्लक राहिले 3/7 स्क्वेअर ब्रॅकेट मायनस 3/14 आणि हे आहे प्लस 11/42. ओके. हे स्टेप जर लक्षात आले असेल तर आपण पुढची स्टेप जरा थोडस हे आपल्याला इरेज करायला पाहिजे एक्सप्लेन करायसाठी. तर पुढची स्टेप मी जरा इथे वरती पुन्हा आणखी बोलतो फास्ट. तर पुढच्या स्टेपला काय होणार आहे 3/7 मल्टिप्लाय, आता हे जर सेम करताना याला इंटू 2 करायला पाहिजे. मग 6 मायनस 3 3 अगेन 3/14, पण 14 रिव्हर्स मल्टिप्लाय होणार 14/7 सॉरी 14/3. मग 3 3 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल, 3/4 आहे सॉरी ते 3/4 आणि हे 14/3 झालं, कारण 6 मायनस 3 3 3/14. मग ते रिव्हर्स मल्टिप्लाय 14/3, 3 3 गेट कॅन्सल आणि इकडे काय शिल्लक आहे 11/42. ओके. मग पुन्हा आणखी तुम्ही जर सिम्प्लिफाय केलं फर्दर तर असं लक्षात येते की 7/2 प्लस 11/42. मला असं वाटतं पहिला याला 28 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, मग बेस सेम होते. तो होते 42 आणि 28 डबल
56 56 प्लस 11 तर याचा आन्सर येतं 667/42 667/42 तसा ऑप्शन आहे का खरं 667/42 मला वाटतं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा जरा थोडंसं करायला पाहिजे ऑप्शन आहे 69/7 158/7 खूप सिंपल क्वेश्चन आहे जरा थोडंसं पुन्हा एकदा मी ट्राय करतो जरा फास्ट मार्करचं जरा थोडंसं आपण कमी करूया जाडी 3/4 डिवायडेड बाय हे ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला तर असं लक्षात येते 3/7 मायनस हेला पहिला प्रायोरिटी मग हे काय होणार आहे 3/4 मल्टिप्लाय बाय 2/7 2 2 जा आणि पुढचा आहे 42 सेम 35 मायनस 24 हे पुन्हा आणखी सॉल्व्ह केलं तर 3/4 डिवायडेड बाय 3/7 मायनस हे काय होणार आहे मायनस हे कॅन्सल झालं 3/14 आणि हे राहिलेलं ब्रॅकेट आहे इथे आहे राहिलेलं ब्रॅकेट हा हे राहिलेलं 11/42 7 5 जा 6 4 जा ओके 3 - 2 1 5 - 4 1 11 नाउ नेक्स्ट खूप सिंपल आहे ऍक्च्युली थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये जरा लक्ष द्यायला पाहिजे हा मग पुढच्या स्टेपला काय होणार आहे 3/4 डिवायडेड बाय हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे 6 - 3 3 अगेन 3/14 आणि हे प्लस किती असणार आहे 11/14 11/14 चा आपण नंतर विचार करूया 42 चा तो पहिला सुरुवातीला काय होणार 3/4 मल्टिप्लाय बाय 14/3 होणार 3 3 गेट कॅन्सल आणि प्लस काय करायचे 11/42 मग हे 2 आणखी कॅन्सल होते 2 2 जा 2 7 जा म्हणजे फायनल आन्सर जे असणार आहे 7/2 प्लस 11/42 पहिला 28 नी मल्टिप्लाय करायला नको आहे 21 नी मल्टिप्लाय करायला पाहिजे सॉरी 21 नी मल्टिप्लाय करायला पाहिजे मी काही चुकीचं बोललो 21 नी मल्टिप्लाय केलं तर बेस काय होणार आहे 42 मग 21 7 जा 147 आणि प्लस 11 केलं तर आन्सर येणार आहे 158 आता पुन्हा आणखी याला 7 नी कट केला तर तुम्हाला मला वाटते 6 नी कट होत आहे 6 नी कट करायचं नाही ऍक्च्युली 20 नाही 7 नी किती नी कट होते बघा पुन्हा आणखी एकदा नेक्स्ट हा नेक्स्ट पुन्हा आणखी फर्दर सिम्प्लिफाय केला तर याचा आन्सर येणार आहे 2 2 जा 2 1 जा 2 7 जा आणि 2 9 जा 79/21 फर्स्ट वन ऑप्शन इज करेक्ट खूप सिंपल आहे व्हिडिओ रिपीट करून तुम्ही पुन्हा पाहू शकता त्याच्यामध्ये थोडंसं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे डेसिमल फ्रॅक्शन सॉरी फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करायचे नेक्स्ट क्वेश्चन ट्रेनचं क्वेश्चन आहे खूप सिंपल क्वेश्चन आहे थोडंसं झूम करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन आहे हा नेक्स्ट 14-1 क्वेश्चन नाव वी आर गोइंग टू डिस्कस 14-1 क्वेश्चन फ्रॉम ट्रेन टॉपिक आता टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये तुम्हाला ट्रेन आणि बोटचं क्वेश्चन विचारलं जाईल जास्त करून ऍप्लिकेशन क्वेश्चन्स ठीक आहे तर आता इथं टाइम कॅल्क्युलेट करायचे प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी लागणारा टाइम प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे रेल्वेची लेंथ प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ अपॉन स्पीड ऑफ ट्रेन हे बेसिक ऑब्झर्वेशन आहे पण टाइम अकॉर्डिंग टू क्वेश्चन 20 सेकंड ऑलरेडी दिलेलं आहे A train running with a speed 126 km/h crosses platform 20 सेकंड मग 20 सेकंड दिलेलं आहे आणि ट्रेनची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे फाइंड द लेंथ ऑफ ट्रेन मग लेंथला मी एल च कॉपी करतो प्लॅटफॉर्म लेंथ इज ऑलरेडी गिवन हाऊ मच प्लॅटफॉर्म लेंथ 450 and speed of train is already given 126 but here time in second in platform length in meter and option also in meter so convert speed in meter per second how to convert meter per second just multiply by 5/18 7 जा so 7 into 5 35 now 35 left side become multiply 35 into 20 is equal to L plus 450 platform length is 450 now 700 minus 450 is equal to length of train now your task become very easy anyone can tell orally 700 minus 450 700 minus 400 300 again minus 50 so 250 meter is the length of train 250 meter okay
ट्रेन टॉपिक मध्ये असे 4च ऑब्झर्वेशन आहेत. ट्रेन प्लॅटफॉर्मला क्रॉस करणार, ट्रेन सिंगल स्टेशनरी ऑब्जेक्टला पॉइंट क्रॉस करणार, ट्रेन मुव्हिंग ऑब्जेक्टला क्रॉस करणार. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतील, मुव्हिंग ऑब्जेक्ट निग्लिजिबल लेंथ आणि मुव्हिंग ऑब्जेक्ट अदर ऑब्जेक्ट मुव्हिंग कन्सिडरेबल लेंथ, म्हणजे दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करणार. ते फक्त तुम्ही बघा. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मला वाटतं काही सांगायची गरज नाही. परमुटेशन कॉम्बिनेशन वॉच हाऊ मेनी वर्ड्स आर देयर? 1 2 3 4 5. So 5 factorial. 5 factorial is equal to 125. 125. Oh, sorry, 120. 5 into 4 into 3 into 2 into 1. So correct answer is 120. Now next question. Again here. Discount question. A price of certain mobile, say discount 10%. Reduced price discounted again 10%. Series of successive discount equivalent discount. इक्विव्हॅलेंट डिस्काउंट करायचंय. तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही जर 100 रुपये प्राइस मानला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1000 रुपये माना, ठीक आहे, एकदम सिंपल. तर पहिला डिस्काउंट देणार आहे किती आपण? 10%. 10% डिस्काउंट दिल्यानंतर 100 रुपये मायनस होईल, म्हणजे किती प्राइस होईल ते? 900 रुपये. अगेन फर्दर 10% डिस्काउंट. सेकंड डिस्काउंट ऑन डिस्काउंटेड प्राइस अकॉर्डिंग टू क्वेश्चन. सो 900 चं 10% 90. मग 90 जर मायनस केला तर किती होणार आहे फायनल प्राइस? फायनल प्राइस बिकम 810. म्हणजे फायनल प्राइस आहे, सेलिंग प्राइस 810 आणि मार्क प्राइस आहे 1000 रुपये. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केला तर तुम्हाला किती रुपये डिस्काउंट मिळालं? 190 रुपये डिस्काउंट मिळाले. कितीवर? 1000 वर. म्हणजे इक्विव्हॅलेंट डिस्काउंट जर बोलायला गेला तर 100 वर 19 रुपये डिस्काउंट मिळाले. ओके, काही कन्वर्ट करायची गरज नाही. ऑलरेडी 100 आले डिनॉमिनेटरला, म्हणजे 100 ला 19 डिस्काउंट, म्हणजे 19% डिस्काउंट, इक्विव्हॅलेंट डिस्काउंट. नाउ वी वांट नेक्स्ट क्वेश्चन क्विकली. here is a question from time rate work. Okay, very simple. Inverse variation question. लोकांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या कमी होणार, किंवा तुम्ही अभ्यास करताना पेजेस, नंबर ऑफ पेजेस जर वाढवले अभ्यास करताना तर दिवस कमी लागणार, लवकर पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे. तसं इनव्हर्स व्हेरिएशनचं क्वेश्चन की कॉन्ट्रॅक्टरनी पहिला मी कॉपी करतो. M1D1 is equal to M2D2. Simple observation. Here M1 means number of men 69 workers आणि दिवस किती लागले? 20. आता वर्करची संख्या काय माहित नाही, कितीने वाढवायची नंतर बघूया, पहिला वर्करची संख्या काढूया. किती दिवसात काम कंप्लीट करायचे? 12. आणि हे जर फर्दर सिम्प्लिफाय केला, 3 4 जा, 3 2 जा, 3 3 जा, अगेन 4 5 जा, मग 5 3 जा, 5 5 23 5 जा 115, म्हणजे 115 एम्प्लॉई लागतील तुम्हाला जर 12 दिवसात काम करायचं असेल तर. 115 एम्प्लॉई. पण ऑलरेडी एम्प्लॉई तुमच्याकडे किती होते? 69. आता एम्प्लॉईची गरज किती आहे? 115. म्हणजे किती एम्प्लॉई वाढवले असं क्वेश्चन आहे. तर किती वाढवले? 1 वाढवलं तर 70 होतील, 30 वाढवले तर 100 होतील, आणि आणखी 15 वाढवले म्हणजे मला असं वाटतं 46 एम्प्लॉई वाढवला पाहिजे. 46 एम्प्लॉई शुड बी इन्क्रीज टू कम्प्लीट वर्क इन 20 days. इनवर्स व्हेरिएशन. एम्प्लॉई संख्या वाढवली तर दिवसाची संख्या कमी होणार. पहिल्या दिवसाची संख्या होती 20, आता झाली 12. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 80 नंबर क्वेश्चन. अगेन 80 नंबर क्वेश्चन फ्रॉम स्पीड टाइम डिस्टन्स क्वेश्चन. ओके, आता अर्ध डिस्टन्स आपण एक्स डी मानूया, डी. ठीक आहे, आणि दुसरं अर्ध डिस्टन्स डीज मानूया, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होणार आहे? 2d. आणि ऍव्हरेज स्पीडचं बेसिक कॉन्सेप्ट काय आहे की ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. तर आता पहिला काय माहितीये का? टोटल टाइम तर ऑलरेडी दिलंच आहे 7 तास. आपलं टार्गेट फक्त काय आहे? टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. d + d 2d. बघूया, पहिलं अर्ध डिस्टन्स 40च्या स्पीडने गेलंय, नंतरचं अर्ध डिस्टन्स कितीच्या स्पीडने गेलंय? 60च्या स्पीडने गेलंय, आणि टोटल टाइम लागलाय 7 तास. पण टाइम इज इक्वल टू काय असतं आपलं? डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे पहिला टाइम किती लागलाय अर्ध डिस्टन्स कापायला? d/40. नंतरचा अर्ध डिस्टन्स कापायला किती टाइम लागलाय? d/60. आणि अकॉर्डिंग टू क्वेश्चन टाइम किती लागलाय? 7 तास. व्हेरी सिंपल इक्वेशन. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिला अर्ध डिस्टन्स कापायला किती टाइम लागलाय? d/40. नंतरचा अर्ध डिस्टन्स कापायला टाइम किती लागलाय? d/60. मग हे जर सिम्प्लिफाय केला, 10 ने मल्टिप्लाय केलं तर हे 0 कॅन्सल होतील, हे 70 होऊन जाईल. नंतर मी 12 ने मल्टिप्लाय केला तर 3d + 2d इज इक्वल टू 12×7=84, म्हणजे 420 होईल. परत 5 ने कट केला तर मला असं वाटतं डी डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स मला मिळून जाईल 5 ने कट केला म्हणजे त्याचं डबल होणार 168. पण आपल्याला टोटल डिस्टन्स हवंय. टोटल डिस्टन्स असणार आहे 8 to the 16 336. मग त्याला 7 ने कट करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 7 4 जा
28 and 7 8 जा 56 48 किलोमीटर पर आवर. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. डिस्टन्स जर तुम्हाला मिळालं अर्ध 168 तर टोटल डिस्टन्स त्याच्या डबल 336 आणि ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम इज ऑलरेडी नो 7 hours. Very simple. Now we move on next question. Question number 19-1. Here is question number 19-1 again. Again simple question. How much percentage above cost price should a trailer mark his goods? So after allowing a discount of 25%, still gain 5%. Very simple. 5% प्रॉफिट व्हायला पाहिजे. 5% प्रॉफिट व्हायला पाहिजे. तर आता आपण काय करूया, 100 रुपये कॉस्ट प्राइस मानूया. पहिला एकदम बेसिकली बोलूया. 100 रुपये कॉस्ट प्राइस आणि तुम्हाला प्रॉफिट किती व्हायला पाहिजे विकल्यानंतर 5%, म्हणजे 105 रुपये सेलिंग प्राइस करायला पाहिजे. तर पण ऍक्च्युली मार्कअप किती करायला पाहिजे हे क्वेश्चन आहे. किती पर्सेंटनी वाढवला पाहिजे, पण मार्कअप किती करायला पाहिजे हे तर क्वेश्चन आहे. आणि डिस्काउंट देणार आहे. आता मार्कअप प्राइसला डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस होणार. किती डिस्काउंट देणार आहे, 25% डिस्काउंट देणार आहे. म्हणजे 25 डिस्काउंट दिल्यानंतर 105 रुपये किंमत व्हायला पाहिजे आणि प्रॉफिट किती होते तुम्हाला 5%. असं हे क्वेश्चन आहे. तुम्ही बाय ऑप्शन जाऊ शकता. मी ऑप्शन उचलतो डायरेक्ट 40%, कारण का माहितीये का 25% डिस्काउंट दिल्यानंतर 105 व्हायला पाहिजे. मोठंच ऑप्शन उचलंय. पहिला मी 50% उचलतो. आपलं मोठं ऑप्शन 1500 रुपये केलं आणि इथं 25% घाललं 1/4. तर 1/4 घाललं तर किती होते 4 त्रिक 12 म्हणजे 375 होत नाही ते 105. ओके सॉरी 150 मधनं 37.5 वजा केलं तर ते पॉईंट मध्ये नाहीच आहे. त्यामुळे 150 ऑप्शन नाहीच आहे. सॉरी 50% मार्कअप नसणारच आहे. बाय ऑप्शन व्हेरी सिंपल मेथड. See here again I just pick up next option 40 ऑप्शन जर मी उचलला तर काय होते मार्कअप 140 होते. बघूया आपण चेक करूया. 140 चं 25%. आता 140 चं 25% म्हणजे काय 1/4. 4 28 सॉरी 1/4 म्हणजे 4 ने कट करते 4 त्रिक 12 4 म्हणजे 20 म्हणजे 35 वजा करायचे. झाले की 105 झालं. आणि 5% प्रॉफिट. 100ची वस्तू 105 ला विकायला लागले म्हणजे 100% 40% मार्कअप करायला पाहिजे. म्हणजे 100ची वस्तू 140 लेबल लावायला पाहिजे, मार्कअप करायला पाहिजे. मग तुम्ही 25% डिस्काउंट दिला तरी तुम्हाला 5% प्रॉफिट मिळून जाईल. द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. व्हेरी सिंपल. हा स्पीड दिलंय बोटीचं. स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीमचं दिलेलं आहे. आपण डाऊनस्ट्रीम साठी यू लेटर यूज करूया आणि अपस्ट्रीम साठी व्ही लेटर यूज करूया. 20 किलोमीटर पर आवर. सॉरी 20 नाही येते 16 किलोमीटर पर आवर. आणि अपस्ट्रीमचं स्पीड दिले 4 म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने. आणि स्पीड विचारले बोटीचं स्टील वॉटर मधलं म्हणजे एक्स. वी यूज व्हेरिएबल एक्स फॉर स्टील वॉटर स्पीड ऑफ ए बोट मीन्स ओरिजिनल स्पीड ऑफ बोट. आता बोट स्ट्रीम मध्ये फक्त एवढंच कॉन्सेप्ट आहे की स्टील वॉटर मधलं स्पीड काढण्यासाठी डाऊनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड अपॉन 2 जसं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. ओके 16 + 4 अपॉन 2. मग हे फर्दर सिम्प्लिफाय केला तर आन्सर तुम्हाला मिळून जाईल 10 मीटर पर सेकंड. सो डी ऑप्शन इज करेक्ट. 10 मीटर पर सेकंड. ओके व्हेरी सिंपल. आणि अपस्ट्रीम आणि पाण्याचं स्पीड विचारलं असेल तर सबट्रॅक्शन केलं असतं. डाऊनस्ट्रीम स्पीड मायनस अपस्ट्रीम स्पीड अपॉन 2. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन. झाले 3 क्वेश्चन राहिले फक्त. ओके हे खरं ऍक्च्युअली 20 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला एक्सप्लेन करायचं असल्यामुळे थोडासा वेळ जाते. तरी आपण स्पीड मध्ये बोलायचा प्रयत्न करूया. 12 of 15 म्हणजे जस्ट मल्टिप्लिकेशन. मायनस 15 नी 45 नी कट केलं तर 15 झालं. and here multiply by 4 and again 7. Again 15 is common. So 15 into 12 minus 4 8 आणि प्लस 7 15 8 120 आणि 7 120 आणि 7. करेक्ट आन्सर येऊन जाईल 127. व्हेरी व्हेरी सिंपल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन पुन्हा एकदा. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन प्रोपोर्शनल. आता मीन प्रोपोर्शनल म्हणजे 3 व्हेरिएबल a has to b proportional to b has to c means a upon b is equal to b upon c and b is called mean proportional. Just value put करा 3 upon b is equal to 3 b upon 27 और b square is equal to 3 into 27 म्हणजे b is equal to 3 into 9. मग स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट केला तर काय आन्सर येईल 3 into 3 म्हणजे 9 आन्सर. बिकॉज 3 साठी एक फॅक्टर घ्या आणि 9 चे स्क्वेअर रूट 3 म्हणजे पुन्हा आणखी तुम्हाला 9 आन्सर मिळून जाईल. मला असं वाटतं सी किंवा डी ऑप्शन असेल 9. हा डी ऑप्शन इज करेक्ट. 9 आन्सर करेक्ट. त्यानंतर पुढचं क्वेश्चन 24 नंबर क्वेश्चन. रेडियस दिलाय सर्कलची 8 सेंटीमीटर आणि विचारले लार्जेस्ट कॉर्ड. आता क्वाड म्हणजे कुठलेही 2 पॉईंट जोडणारे सर्कल मधले लाईन ए बी
आता लार्जेस्ट कॉर्ड कधी होणार, तर ती सेंटर मध्ये गेला तर लार्जेस्ट कॉर्ड होऊन जाईल, म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस, म्हणजे 16 सेंटीमीटर. अगेन बोनस क्वेश्चन, व्हेरी व्हेरी सिंपल. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, सेकंड टेस्ट लास्ट क्वेश्चन वी डिस्कस क्विकली. व्हॉट इज द लेंथ इन सेंटीमीटर ऑफ ए कॉर्ड. पुन्हा जॉमेट्रीचं क्वेश्चन आहे, मला वाटतं डायग्राम ड्रॉ करायला पाहिजे. एक कॉर्ड आहे, त्याची रेडियस, एक सर्कल आहे, त्याची रेडियस दिली 13 आणि तिथे एक कॉर्ड ड्रॉ केला म्हणून सांगितलंय, आणि हुज परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑल्सो गिवन 5 सेंटीमीटर. मला असं वाटतं पुन्हा एकदा 5 सेंटीमीटर डिस्टन्स वर कॉर्ड ड्रॉ केलाय AB आणि डायमीटर आहे O. तुम्ही जर ट्रायंगलला ऑब्झर्व केला व्यवस्थित OAB, तर हे राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण ते परपेंडिक्युलर ड्रॉ केलं असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस 13 आहे, त्याचं स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे 5 स्क्वेअर प्लस हे डिस्टन्स एवढंच. समजा परपेंडिक्युलर ड्रॉ केलंय D पॉइंटला AB कॉर्डवर, तर AD स्क्वेअर. आणि तुम्हाला एक प्रॉपर्टी माहित पाहिजे, परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला सर्कलला सेंटर मधनं, तर तो बरोबर बायसेक्ट म्हणजे बरोबर 2 भागात कट करतोय सेम पार्ट मध्ये. मग तुम्हाला AD इज इक्वल टू BD हे डिस्टन्स सेम असणार आहे. मग AD तर काढूया आपण, मग BD पण तेवढंच आहे, म्हणजे टोटल कॉर्डची लेंथ आपल्याला सांगता येईल डायरेक्ट AB इज इक्वल टू AD प्लस BD. पहिला AD तर काढूया. मग 169 मधून 25 मायनस करा, तुम्हाला AD स्क्वेअर मिळून जाईल. मग AD स्क्वेअर किती येते बघा, AD स्क्वेअर इज इक्वल टू 144. हा म्हणजे AD तुम्हाला डायरेक्ट मिळून जाईल 12. मग AD जर 12 असेल तर BD पण 12च आहे. मग 12 12 24, कारण टोटल AB इज इक्वल टू AD प्लस BD 24 सेंटीमीटर असं या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे टोटल 25 क्वेश्चन आपण डिस्कस केले. SSC CGL 2024 साठी जे लोक अभ्यास करतात त्यासाठी दुसरी जी टेस्ट होती आपली विद्या प्रबोधिनीची सेक्शन वाईज, त्यामधील 25 क्वेश्चन असे आपण डिस्कस केला. ओके, नेक्स्ट सेशनला पुढचे टेस्टचं एक्सप्लेनेशन करूया आपण. थँक्यू सो मच.